वडगाव मावळ पंचायत समिती चौकामध्ये. तर या चौकामध्ये एक आंदोलन आपण पाहिलं, तसंच दुसरं एक आंदोलन जे आहे ते आता इथं होत आहे. तर ते आंदोलन जे आहे ते कामशेड खडकाळा या ग्रामपंचायतीमधून आहे. त्यातील काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नेमकं त्या कामशेड ग्रामपंचायत खडकाळ्यामध्ये काय प्रकार चालू आहे. नमस्कार, आपण नाव सांगा. माझं नाव संजय पडवकर. माझे सहकारी मनोज धावडे. प्रथमतः सत्यमेव जयते म्हणतो. आज भारतीय प्रजासत्ताक दिन आणि 26 जानेवारी 2026 रोजी आपल्याला या पंचायत समिती कार्यालयापुढे आंदोलन करावं लागतंय. एकतर खरं तर प्रशासन नागरिकांनी केलेल्या तक्रारींची जर वेळेतच दखल घेतली तर आंदोलनकर्त्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही. आज इलेक्शन चालू आहे, निवडणुका चालू आहे, आदर्श आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेचा भंग न होत करता लोकशाही मार्गाने शांततेने न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आमची महत्वाची मागणी आहे की जी शासनाची म्हणजे महत्वाकांक्षी प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 यामध्ये कामशेड ग्रामपंचायत अंतर्गत 28 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मंजूर झालेलं आहे. परंतु त्यापैकी काही लाभार्थ्यांची घरं पक्की दाखवली, मुळातच त्या लाभार्थ्यांची घरं कच्ची आहेत. माझी प्रशासनाला वारंवार विनंती आहे, आपण जर घरं पक्की आहेत असं म्हणत असाल तर आपण ज्या दिवशी त्या ठिकाणी भेट दिली, स्थळ पाहणी केली, पंचनामा केला व ते पक्क घर असल्याचा फोटो दिला, हे पुरावे आम्हाला द्यावेत, जेणेकरून खरंच तो लाभार्थी पक्क्या घरात राहतो का कच्च्या घरात राहतो. मग जर जो लाभार्थी जर आज त्याच्या हक्काच्या घरापासून वंचित राहत असेल तर त्याला न्याय मिळणार कधी. आणि हे वारंवार बरं हे मंजूर झालंय, माननीय BDO साहेब यांच्या सहीने त्यांना प्रमाणपत्राचं वाटप झालंय. आणि सर्वात सांगायची गोष्ट, आमच्या ग्रामपंचायतीने हे प्रमाणपत्र वाटप केलंय त्या सभेला एकही सदस्य नाही. त्या सभा सूचना पत्रावरती अध्यक्ष म्हणून सरपंच यांची सही नाही आणि फक्त लाभार्थ्यांना वाटप केले प्रमाणपत्र अशी सभा कागदोपत्री घेतल्याचं दाखवलंय. आज आम्ही त्याचे पुरावे आणलेत. ही सभा 22/2/2025 रोजी झाली आणि 22/2/2025 प्रशासनाला सांगू इच्छितो साहेब, त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवार रविवारी ग्रामपंचायत कार्यालय चालू राहिली, त्याबद्दल यांचा सत्कार करावा लागेल. आणि ते म्हणतात की सभा झाली, त्या सभेला अध्यक्षाच्या अजेंड्यावर सही नाही, ग्रामपंचायतचा एकही सदस्य सभेला उपस्थित नाही. मग हे प्रमाणपत्र वाटप केलं कुणी? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे प्रमाणपत्र त्या दिवशी वाटप झालेलं नाही, त्यातही अन्याय झालाय. काही लोकांना प्रमाणपत्र दिली, काहींना दिली नाही. बरं, ज्यांना दिली त्यापैकी काही लाभार्थ्यांची पक्की घरं मानताय. पक्की घरं जर आहेत ना तर पक्की घरं दाखवा, त्यांची नावं कमी करा. पण एखाद्या लाभार्थ्याचं पक्क घर नाही, त्याला लाभापासून वंचित ठेवणं हे योग्य नाही. दुसरी गोष्ट अशीच आहे की तालुक्यात असणाऱ्या अनधिकृत शाळा, या अनधिकृत शाळा बंद व्हायला पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान व पालकांची फसवणूक, आज लाखो रुपये आपण फी मोजतो, तर आपली देखील आत्मीयता आहे की आपली मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, इंग्लिश मीडियम मध्ये शिकलं पाहिजे, हे प्रत्येक पालकाला वाटतं ना. मग तुम्ही जर शुल्क घेता तर ते शुल्क घेत असताना त्या शाळा नियमित करून घ्या, त्यांच्या काही त्रुटी असतील त्या पूर्ण करून घ्या. जर भविष्यात त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर याला जबाबदार कोण? माझ्याकडे एक अहवाल आहे काशीच एक कामशेटच्या शाळेचा आहे, त्याच्यावरती आज मितीला 87 लक्ष रुपये काहीतरी त्यांच्यावर फाईन झालेला आहे, दंड. तहसीलदार साहेबांना वसूल करण्याचं पत्र दिले अथवा त्या शाळेच्या मालमत्तेवर बोजा दाखल करण्याचं पत्र दिले. याची कारवाई काय झाली पुढे ते कळलं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार जो RT ऍक्ट आणला, किंवा गरिबांना शिक्षण 25% तिथं मिळालं पाहिजे, परंतु त्या शाळेने 2021 पासून एकाही गरीब विद्यार्थ्याला RT मधून प्रवेश दिलेला नाही. मग आमच्या मुलांनी शिकायचं नाही का? मग तुम्ही लाखो रुपये फी घेता तर तुमची शाळा नियमित करून घेत नाही का? आणि एवढी वर्षानुवर्ष जर शाळा अनधिकृत चालू आहे तर याला प्रशासन पाठीशी घालतंय का? किंवा प्रशासन याच्यावर कारवाई करणार का? म्हणून माझी प्रामाणिक विनंती आहे प्रशासनाला की जे चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई करा, जे योग्य आहे त्याची स्पष्टता आमच्याकडे करा की हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवून द्या की हे पक्क घर आहे म्हणून लाभ नाकारतोय, ही शाळा नियमात आहे म्हणून यांना मान्यता देतोय. मग हे थांबणार कधी? आज गेले कित्येक वर्ष तालुक्याला तालुका गट शिक्षणाधिकारी पद रिक्त होतं, याच्यासाठी आम्ही आंदोलन केले, उपोषण केले. आता पूर्ण वेळ आपल्याला गट शिक्षणाधिकारी मिळालेत, त्यावेळी प्रशासनाचे आभार मानले. पण प्रशासनाला या शांततेच्या लोकशाही मार्गाने आंदोलनात सांगू इच्छितो, आमचे प्राधान्यक्रमाने 2 मुद्दे आहेत, या दोन्ही मुद्द्याचा सखोल तपास करा. गरिबांना घरापासून वंचित ठेवू नका, जे पात्र आहेत त्यांना लाभ द्या, तसेच अनधिकृत शाळा तालुक्यातील बंद करा.
आणि आमच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ द्या. ज्या काही त्रुटी आहेत विकास अधिकारी खडकाळेचे असं सांगतायत त्या सभेला मी लाभार्थी असताना मला देखील या सभेचं कुठलंही सूचनापत्र किंवा कुठल्याही दूरध्वनीवरनं किंवा संपर्क केला नाही आणि त्या सभेला उपस्थित राहण्याबद्दल कोणताही आदेश मला दिला नाही. त्याच्यामुळं ही ग्रामसभा केवळ आणि केवळ कागदावरती झालेली आहे हे माझं ठाम मत आहे. आणि माझं घर कच्चं असताना देखील माझं घर पक्क दाखवलंय. मग मी याचा जाब विचार न करता ग्रामविकास अधिकारी श्री धनंजय देशमुख यांना जाब विचार न करता गेलो असता त्यांनी मला असं सांगितलं की मी स्वतः ते घर पाहिलेलं आहे तुमचं आणि ते पक्के स्वरूपाचं आहे. तर मग मी त्यांना असं म्हटलं की बाबा माझं घर जर पक्का आहे तुम्ही असं म्हणता तर माझं घर कुठे मला दाखवा. खडकाळ्यामध्ये मी जिथं राहतो ते घर माझं दाखवा. मला काही सापडत नाही माझं कच्चं घर, तर ते तुम्ही मला पक्क घर माझं पक्क जे घर तुम्ही सांगताय ते मला सापडत नाहीये, तर तुम्ही मला ते दाखवून द्या कुठे येते. तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पूर्ण गाव फिरला पण माझं घर त्यांना दाखवता आलं नाही. याचाच अर्थ ही ग्रामसभा केवळ आणि केवळ कागदावरतीच राहिली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी या तुमच्या निमित्ताने सांगू इच्छितो, माहिती अधिकार कार्यकर्ता असल्या कारणानं वारंवार तक्रारी करतात, प्रशासनाला अडथळा निर्माण करतात, विकास कामामध्ये अडथळा निर्माण करतात. असा बेजबाबदारपणा वक्तव्य करणारे हे ग्रामविकास अधिकारी मला माझ्या लाभापासून वंचित ठेवत आहेत. त्याचा मी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो, धिक्कार करतो. आणि भगवंतानं त्यांना, परमेश्वराने अशी त्यांना बुद्धी द्यावी की त्यांनी कोणत्याही लाभार्थ्याला लाभापासून वंचित ठेवू नये. धन्यवाद. तर आपण बघितलं की कामशेत खडकळा ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो घरकुल योजनेचा. तर घरकुल योजना ही फक्त कागदोपत्री आहे, प्रत्यक्षात ती राबवली जात नाहीये. मग हे जे शासनाने जे नियमानुसार दिलेले आहेत, जे घरकुल लोकांचे लाभार्थी आहेत, प्रत्यक्ष जे लाभार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा केली. त्यांनी स्वतः सांगितलं मी लाभार्थी असून देखील माझं घर अजून नाहीये, माझं पक्क घर नाहीये आणि माझं पक्क घर तिथं कागदोपत्री दाखवलं जातंय. अशा प्रकारच्या योजनांचा अनेक प्रकारे गैरवापर केला जातोय आणि या योजनापासून अनेकांना वंचित ठेवलं जातंय. त्यांना त्या गोष्टीचा लाभ घेता येत नाहीये. मावळ परिसाठी मनोज मोरे, वडगाव.